आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचा डे 5 आणि आज मी बनवलेली आहे टमाटर सूप. एक वाटी टमाटर सूपमध्ये 70 ते 100 कॅलरीज असतात, त्यामुळे वेट लॉससाठी हा खूपच उपयोगी आहे. रात्रीच्या वेळेस तुम्ही हा टमाटर सूप पिऊ शकता. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी घेतलेली आहे इथे 5 ते 6 टमाटर. आता आपल्याला या टमाटरांना या प्रकारे चाकूच्या मदतीने कट्स मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आता मी हे एका कढईमध्ये ठेवत आहे. याच प्रकारे आता आपण या सर्व टमाटरांना असे चाकूच्या मदतीने कट्स मारून घेऊया. आणि बघू शकता काही वेळानंतर सर्व टमाटरांना कट्स मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे उकडायला ठेवायचे. तर उकडायला ठेवण्याआधी मी इथे मिरची ॲड करताय. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका. मी इथे लहान आकाराच्या 2 ते 3 मिरच्या टाकलेली आहे. तुम्हाला जर तिखट सूप आवडत नसेल तर तुम्ही मिरच्या टाकू नका. ह्या वाढलेल्या मिरच्या मी टाकलेली आहे. त्यानंतर या कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. आता आपण उकडायला ठेवूया. काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे म्हणजे यांना उकळी आलेली आहे आणि हे टमाटर शिजायला लागलेले आहेत. आता आपण यांना आणखीन काही वेळ शिजू देऊया. अलटून पलटून असं छान यांना शिजवून घ्यायचं आहे. काही वेळानंतर बघू शकता हे टमाटर अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. तर हा जो पाणी आहे तो फेकून घ्यायचा आहे आणि फक्त हे टमाटर आणि मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर मी एका ताटामध्ये काढून ठेवत आहे म्हणजे लवकर थंड होणार. तर बघू शकता झाऱ्याच्या मदतीने मी हे काढून घेत आहे म्हणजे पाणी अजिबात येणार नाही. आता यांना थंड होऊ देऊया या टमाटरांना. काही वेळानंतर बघू शकता टमाटर मिरच्या छान असे थंड झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जो टमाटरच्या वरचा सोल आहे तो सोल आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघू शकता या प्रकारे म्हणजे सूप हा छान असा अगदी स्मूथ आणि टेस्टी बनणार. तर बघू शकता टमाटरचे छिलके आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण काय करूया, हे टमाटर कट करून घेऊया म्हणजे पेस्ट करायला आपल्याला सोपं जाणार. तर या प्रकारे आपल्याला हे टमाटरचे 2-2 तुकडे करून घ्यायचे आहेत. बघू शकता या प्रकारे म्हणजे इझिली पेस्ट बनणार यांचं. तर बघू शकता सर्व टमाटरचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी इथे घेत आहे मिक्सरचा जार आणि यामध्ये आपल्याला हे टमाटर मिरच्या टाकून घ्यायचे आहेत. सर्वच टमाटर टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला हे 3 मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला इथे टाकायचा आहे पुदिना जर तुम्हाला आवडत असेल तर टाका अथवा तुम्ही स्किप करू शकता. आणि मी इथे टाकलेली आहे कोथिंबीर पण तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही तर तुम्ही ते पण स्किप करू शकता. आणि बघू शकता या प्रकारे हा वाटण तयार करून घेतलेला आहे. तर हा वाटण लाल यासाठी नाही झालं की आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला होता म्हणून याचा कलर असं झाला, पण सूप जो आहे तो लालच कलरचा होणार. तर आता मी ते कढई ठेवत आहे. कढईमध्ये आपल्याला हा जो वाटून घेतलेला आहे, पेस्ट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. गॅस सुरू करायची आहे. तर बघू शकता सर्व वाटण टाकून घेतलेलं आहे. आता गॅस सुरू करून घेऊया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. आणि मीठ म्हणजे मी ते सेंधा नमक टाकत आहे. साधा मीठ तुम्ही वापरू नका, नाहीतर तुमच्या म्हणजे डायटिंगला काही अर्थ राहणार नाही. तर आपल्याला इथे सेंधा नमकचाच वापर करायचा आहे. आणि त्याबरोबरच मी इथे काळ्या मिऱ्याचं पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करायच्या आधी छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर पाणी टाकूया. तर मी इथे मिक्सरच्या डब्यामध्येच पाणी टाकून इथे टाकून घेत आहे. तर बघू शकता अगदी जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसंच पाणी टाकायचं आहे. आणि आता आपल्याला या सूपला उकळी येऊ द्यायची आहे. फुल गॅसवरच ठेवलात तरी चालेल. काही वेळानंतर बघू शकता या सूपला छान अशी उकळी आलेली आहे बघा. आता आपण याला आणखीन असं उकळू देऊया. आणि याच्यामध्ये आता आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. मी इथे अर्ध्या लिंबूपेक्षा कमीच लिंबू घेतलेली आहे. 1 लिंबूची फोड मी इथे पिळून घेत आहे. आणि आता आपण यांना आणखीन थोडासा घट्ट येईपर्यंत या सूपला असंच उकळू देऊया. लो गॅस असेल तर 20 मिनटं उकळू द्या, नाहीतर 10 किंवा 15 मिनटं उकळलात तरी चालेल. तर बघू शकता 15 मिनटं मी मीडियम गॅसवर उकळू दिलेली होती आणि हा सूप छान असा घट्ट झालेला आहे.
आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि सूपचा कलर पण बघा किती छान आलेला आहे। आता आपण हा सूप एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता अगदी छान असा परफेक्ट टमाटर सूप तयार झालेला आहे आणि खूपच चविष्ट लागते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अद्रक पण टाकू शकता वाटण करायच्या वेळेस। तर अगदी परफेक्ट असा आपला टमाटर सूप तयार झालेला आहे आणि खूपच कमी कॅलरीज असतात याच्यामध्ये आणि म्हणूनच हा वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे। रात्रीच्या जेवणाच्या वेळी तुम्ही जेवण स्किप करून हा सूप तुम्ही पिऊ शकता। तुम्हाला वेट लॉसमध्ये खूपच हेल्प होणार। तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।